ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला शब्द ब्रह्म म्हटलेलं आहे. म्हणजे असं आहे की त्यांची कल्पना, बरं का, कल्पना म्हणजे कशी आहे की सृष्टी निर्माण कशी झाली हे सांगायलाच पाहिजे आणि ते सुद्धा अनुभवानं सांगायला पाहिजे. तर माणसाची जी जाणीव आहे, कॉन्शियसनेस, बरं का, माणसाची जी जाणीव म्हणून आहे ती शुद्ध स्वरूपात तिला परावाणी असं म्हणतात. परावाणी कशी आहे? स्फुरण रूप आहे. स्फुरण रूप म्हणजे आज आपल्याला त्या स्फुरणाचा अनुभवच नाही, कारण आपलं जे मनाचं स्फुरण आहे ते काहीतरी आकार घेऊन येतं. त्याला आकार नाहीये, ते निराकार आहे आणि निराकार आहे म्हणून निर्गुण आहे. तर ते जे मूळ परमात्म स्वरूप आहे त्या परमात्म स्वरूपाचं जे निराकार निर्गुण असं जे स्फुरण आहे ते स्फुरण जेव्हा काहीतरी आकार घेऊन येतं, काहीतरी स्वरूप घेऊन येतं, तेव्हा ते ओंकार स्वरूप बनतं. तो ओंकार म्हणजे गणपती आहे. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे वंदन केलं ना, अत्यंत तत्वज्ञानात्मक आहे, फिलॉसॉफिकल आहे, फार सुंदर आहे. संस्कृत आणि मराठी वाङ्मयात, हिंदी वाङ्मयात इतकं अप्रतिम वर्णन गणपतीचं नाही. त्याच्या त्या गणपती अथर्वशीर्षात नाही तर बाकीचं जाऊच द्या, या पुरुषाची स्वतंत्र कल्पना आहे. तेव्हा हे जे शब्द ब्रह्म आहे हे माणसामध्ये दोन तऱ्हेने व्यक्त होतं, एक अर्थरूपानं आणि एक वैखरीच्या वाणीच्या रूपानं. वाणीचं इतकं महत्व आहे, वैखरीचं सगळ्या जगातला व्यवहार वाणीवरती अवलंबून आहे. युरोपियन लोक त्याला असं म्हणतात की वाणी माणसाला क्रांती करायला कारण होते. हे जे व्याख्यान देतात ते काय क्रांतीच आहे ती. तुम्हाला गुरु भेटले आणि एक शब्द सांगितला अंक कर आणि तुम्ही केलं, अरे परमात्मा प्राप्ती होते. तो नाम देतो म्हणजे काय, केवढा विचार. आणि दुसरा अर्थरूप, माणसाच्या मनातला जो अर्थ नाहीसा झाला, आपण म्हणतो ना त्यात काही अर्थ नाही, याचा अर्थ असा की माणसाच्या मनातलं जे अंडरस्टँडिंग आहे, अर्थ म्हणून आहे, तो अर्थ सगळा गणपतीमुळे. म्हणून गणपतीची कृपा झाल्याशिवाय परमार्थ नाही. मग गणपतीची कृपा म्हणजे काय? गणेश चतुर्थीची पूजा नव्हे, तर ते जे मूळ स्वरूप आहे परावाणीचं ओंकार, त्याची कृपा पाहिजे. आणि त्याला संत नामस्मरण असं म्हणतात. नाम जे आहे ना तर ते नाम आहे, याला आदि नाम सतनाम असं हिंदी संत म्हणतात. ते आहे. आपण जेव्हा जप करतो ना, सगळ्या मंत्रामध्ये राम शब्द तरी नाही तो ओम तरी शब्द आहे सिद्ध मंत्रामध्ये, कारण राम ओंकारच आहे म्हणून तो आहे खरा. आणि ते होतं काय, तो जप करता करता शेवटी सोहमचा अनुभव यायला लागतो. सहाहम मी तोच आहे. आणि संस्कृतामध्ये गंमत अशी आहे, सोहमचा तो हंस बनतो, परमहंस बनतो. परमात्मा स्वरूपाचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं जे सरोवर आहे त्या सरोवरामध्ये विहार करणारा हंस बनतो. हा नामाची घडी गंमत आहे. तेव्हा तो सहज गणपतीचं आठवलं म्हणून सांगतो. आम्ही सगळं भीतीनं करतो बघा, हे नका करू बरं का. जरा काही गणपती बाबा संभाळ, तुझं पोरगा मॅट्रिकला बसतोय, जरा कृपा असू दे. काय नाही, किती विकृत आहे बघा, एवढी दिव्य ही कल्पना काय असते नाही. आजचा विषय निराळायचा. मागच्या रविवारी ज्ञानी पुरुष जगाकडे कशा दृष्टीने पाहतो हा विषय. ज्ञान आणि अज्ञान याचा त्यांनी संबंध सांगितला, 5 दृष्टांत दिले आणि सांगितले की ज्ञानाच्या दृष्टीने अज्ञान नाही. त्यांनी असा दृष्टांत दिला की सूर्य हा अंधार शोधायला निघाला, किती प्रयत्न केला तरी सूर्याला अंधार जसा दिसणार नाही.
जो प्रकाशमयच आहे. त्याला ज्ञानी पुरुषाला अज्ञान नाही, म्हणून ज्ञानी पुरुषाला जगात दुःख नाहीच. अरविंदांचं म्हणणं असं आहे, तुम्ही आम्ही जे सुख दुःख करतो हे आपण आपल्या मनाने सुद्धा बदलू शकतो. म्हणजे जे आपल्याला दुःख होतं ते आपल्याला सुख होईल आणि जे सुख आहे ते दुःख होईल. मनाची ही आपल्याला बदलली पाहिजे. आणि ही काही गोष्ट खोटी नाही. समर्थांनी जेव्हा सांगितलं देह दुःख ते सुख मानित जावे, बरं का, हे याचं काही विपरीत नाही. माणसाची जी प्रतिक्रिया त्यावर येणार ती प्रतिक्रिया जर बदलली मुळातूनच, तर आज दुःखाचं आहे ते सुखाचं वाटेल, सुखाचं आहे ते दुःखाचं वाटेल. आपल्याला मी त्या नारायण बुवांचं उदाहरण सांगितलं की बायको मेली तेव्हा पेढे वाटले. काय कळावं तेव्हा लोक म्हणलं हे काय, तर म्हणलं बरं मोकळा झालो म्हणले मी. नारायण बुवा जालवण करून होते. नाही, व्यवहाराला हे डोकं फिरलेले लोक म्हणूनच म्हणणार, बरं का. पण आणखी ग्रस्त होते, त्यांना 50व्या वर्षी मुलगा झाला. मूळ बाळ नव्हतं, ते औषध पाणी केलं, मूळ बाळ झालं. मुलगा गेला, 10 दिवसातच गेला. नाथ भागवताचे खरे अभ्यास. जाळायला जे आपलं पुरायला जेव्हा निघाले तेव्हा ते म्हणाले की आता मला पुन्हा पुत्रशोक कधी व्हायचा नाही म्हणाले. आणि असं नाही, आपल्याला काय वाटतं हे सुद्धा लोक विलक्षण आहेत, असं नाही. निदान एवढं तर करता येईल ना, तुमच्या आमच्यावरती जर असा प्रसंग आला किंवा पैसा गेला, काय बेआबरू झाली किंवा मुलगा मुलगी गेली, काय असं झालं, आपल्याला वाटतं का तेवढं संकट आहे आणि सगळं ते पाप देवाच्या बोडक्यावरती घालतो आपण. देवाने असं कसं केलं, हे काय जणू काय अगदी देवा करता हा जन्मभर झटला आहे, देवा करता राहिलाय, बरं का. म्हणजे बेवारसी कसं असतं, बेवारशाला कुणी काही बोलावं, त्यापैकी देव गुरु किंवा देव अशी स्थिती आहे. हे माझ्या कानावर 1000 गोष्टी येतात म्हणून सांगतो, बरं का. अरे त्याची परिस्थिती पहा की त्या घरी सगळे होत आहे आणि तुला कसं सांभाळेल. हा प्रारब्धाचा खेळ आहे. कधी असं कधी ते बरं तू आधी देवाला आधी घर मनापासून भजलाय का, नाही हक्क तुझा बुवा देवाला धरून विचारावं असं दे. सामान्य मनुष्य असा असायचा. समर्थांची गोवी आहे, देवा वेगळे काही नाही ऐसे बोलते सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैशीच नसेल. आणखी काय सांगायचं हे सांगण्यात हेतू काय, आपल्याला ज्ञानी पुरुषाची जी अवस्था आहे ती मिळायची आहे, या शंकाच नाही. मग आज आता अज्ञानी पुरुषाची अवस्था काय ते सांगतात. अज्ञानाची दृष्टी कशी असते जगाकडे पाण्याची ती सांगताय. त्याची थोडीशी प्रस्तावना करतो मी. विषय थोडासा गंभीर यात शंका नाही, पण आपण लक्षात घ्या. उदाहरण घ्या की आपण जेव्हा अज्ञान, अविद्या, कर्म, माया हे सगळे समानार्थी शब्द आहेत, बरे का. मनुष्य कर्म केव्हा करतो, जेव्हा त्याच्या अपूर्णतेची त्याला जाणीव होते. ती अपूर्णतेची जाणीव झाली की ती पूर्णता कशी मी भरून काढू याकरता जेथे विचार उत्पन्न होतो तिथे कर्माचं बीज आहे. कर्माचं बीज बाहेर नाहीये, आतमध्ये आहे. म्हणून योग वासिष्ठामध्ये फार सुंदर ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे फार सुरेख त्यांचा एक शेर आहे. मनःकृतम कृतम राम न शरीर कृतम कृतम. शरीराने केलेलं कर्म हे कर्म नव्हेच, खरं मनाने जे झालेले आहे ते. मी तुमचा मनाने द्वेष केला, बाहेरून गोड बोललो, ते खरं नाही. जसं समजा सासू सुना आहे, ते 2 मांजर भांडतात की नाही, फिसकारतात एकमेकावरती, तसं केलं तर ठीक आहे. हो, दोघी जणी भांडताय, पण सगळं वरून ऑल इज वेल, काय नाही, सगळं उत्तम आहे आणि आतून मात्र खेचाखेची आहे. खरं कर्म तिथे आहे. तुमचं आमचं साहेबाचं असंच नातं असतं काय. आपण बदलून आला, बरं झालं, मेला तर बरं असं म्हणायची पाहिजे नाही का. तेव्हा सांगण्यात हे तुका आपल्याला कर्माचं मूळ आतमध्ये आहे, बाहेर नाही. पुन्हा कशामध्ये आहे, आता साध्या भाषेत म्हणायचं, मला काही हवं, मला काही नको, किंवा मला काही मिळावंसं वाटतं, मला काही टळावंसं वाटतं. मिळण्याकरता जी खटपट ते कर्म, टाळण्याकरता जी खटपट आहे ते कर्म.
कर्माची 2 अंग अशी, बरं का. तेव्हा कर्माचं मूळ कशात आहे? कर्माचं मूळ अपूर्णते. अपूर्णता कुठून आली? अज्ञान कुठून आलं? आधी ज्ञान का आधी अज्ञान? ज्ञानाला लावून अज्ञान आलंय ना. म्हणजे ज्ञान जेथे नाही तेथे अज्ञान, पूर्णता जेथे नाही तेथे अपूर्णता. म्हणजे निगेशन ना, म्हणजे नाही, अभाव. मग हे जर खरं असेल तर मग पूर्णतेतून अपूर्णता आलेली आहे. पूर्णतेतून अपूर्णता कशी येते? आपल्याला अनुभव आहे का? आहे. समजा एक आजोबा आहे आणि विद्वान आहेत, म्हातारे तर आहेत, सासू आजोबा नाही, विद्वान आहेत, लेखक आहेत, व्याख्याते आहेत, आमका आहेत, तमका आहेत, आणि आपल्या लहान नातवा बरोबर गोट्या खेळतात. यात ते गैर नाही हा. किंवा ते पत्ते खेळायला बसतात की भोरा खेळतोय, गोट्या खेळतोय. समजा त्याची योग्यता जाणणारा एखादा कुणी आला, हा हे ज्ञान गेलं कुठे? ज्ञान आहे पण ज्ञान आवरित आहे, आवरलेलं आहे. ज्ञान अव्यक्त आहे, गुप्त आहे. पंडित त्यांच्याशी बोलायला आला ते लगेच बोलतील. तुम्ही पाहताना मूल झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हाला मांसाचा गोळा असतो, त्याला की कळतं का? आई बोलते त्याच्याशी, तुम्ही बघा. जणू काय त्याला ज्ञान आहे सगळं असं आई त्याच्याशी बोलते ना. बोबडं बोलते त्याचं हे करते. बोबडं बोलताना आई जर तसंच बोबडं बोलायला लागली तर ना. म्हणजे काय? अपूर्णता ही पूर्णतेमधूनच येऊ शकते. कशी? हा जसं तात्पुरता आपलं ज्ञान विसरला तसं भगवंत जर खेळ खेळण्याकरता आपलं ज्ञान विसरला तर अपूर्णता येईल. यालाच की नाही आचार्य लीला म्हणतात. लीला खेळ खेळायचा आहे, ज्ञान राहून खेळ खेळता येणार नाही. उदाहरण घ्या आणखी. नवरा बायको पत्ते खेळायला बसले आणि आता नवरा बायकोंचं म्हणजे प्रेम किती, अगदी एकोपा, मतभेद नाही. म्हणून नवऱ्याने आपल्या वाट्याला आलेले पत्ते जर तिला दाखवले तर खेळ होईल का? नाही होत, नाही का? तस त्या भगवंताला खेळ खेळावा असं वाटला म्हणून त्याने अपूर्णता आपणहून धारण केली. हे एक उत्तर. दुसरं असं की बा अपूर्णता धारण केली, खरंय, पण या जगात दुःख पावतही इतकं दुःख. त्या अपूर्णतेनं जर असं दुःख निर्माण होत असेल, हा काय खेळ याचा, नाही का? म्हणून अपूर्णता का आली, कशी आली, हे माणसाच्या बुद्धीला कळत नाही. हे दुसरं उत्तर आहे. कर्म म्हणजे विश्व निर्माण होण्याची क्रिया. भगवद्गीतेमध्ये विसर्ग हा कर्म संज्ञेतः, म्हणजे विसर्ग म्हणजे काय? भागवतामध्ये सुद्धा सर्ग म्हणून एक त्याच्यामध्ये हे आहे, विषय आहे. सर्ग म्हणजे हे संबंध विश्व निर्माण होण्याची जी क्रिया आहे त्याला विसर्ग म्हणतात. ईश्वरानं केला असो नसो, पण विश्व निर्माण होण्याची जी क्रिया आहे, प्रक्रिया आहे, प्रोसेस, त्याला आपण विसर्ग म्हणतो. तेच कर्म. कर्माची व्याख्या भगवद्गीतेने अशी केलेली आहे. हे कशी आहे? या संस्कृतात एक फार सुंदर शब्द आहे. हा आरंभ जो आहे हा दुर्विज्ञेय आरंभ आहे. आरंभ दुर्विज्ञेय म्हणजे अतिशय समजायला कठीण आहे. हा कठीण समजणार नाही. सृष्टी अनादी आहे. अनादी म्हणजे केव्हा तरी सुरुवात झाली असेल, पण केव्हा झाली आम्हाला माहिती नाही. माणसाच्या बुद्धीला कर्म केव्हा सुरू झालं हे कळत नाही. त्याचं कारण सुद्धा सोपं आहे. मी त्या कर्माच्या खटपटीत जन्माला आलेलो, त्या कर्माच्या संबंध या व्यवहारात व्यापारात मी जन्माला आलेलो आहे. तर जसं मी माझ्या खांद्यावरती बसू शकत नाही, त्याप्रमाणे मला हे सुरुवात कशी झाली हे माझ्या बुद्धीनं कळत नाही. किंवा आणखी उदाहरण घ्या. समजा तुमचे वडील हयात आहे, तुमच्या त्यांच्या वयामध्ये काहीतरी 25-30 वर्षाचं अंतर आहे. वडील जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत तुम्ही वडिलांच्या पेक्षा वडील होणं अशक्य आहे. तसं परमात्म स्वरूपानं हे विश्व कसं निर्माण केलं हे माणसाच्या बुद्धीला असं करणं शक्यच नाही, कारण त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. म्हणून कर्म केव्हा आरंभ पावलं?
अपूर्णता केव्हा निर्माण झाली, कशी निर्माण झाली, हे माणसाला काही सांगता येत नाही. आणि मग सांगता येत नाही तुम्हाला अपूर्णता धडपड चालू आहे. भानगड काय आहे अपूर्णतेची? असं आहे, माणसाला नेहमी असं होतं, काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी विसरतात. सामान्य गोष्टी विसरला तर चालेल, पण मी ज्या पूर्णतेतून आलेलो आहे त्या पूर्णतेची जर विस्मृती मला झाली तर मग अपूर्णता आज जी माझी आहे त्या अपूर्णतेची दिशाच बदलते. आणि तो आजचा विषय आहे. म्हणजे कसं, मी अपूर्ण आहे, पूर्णातून आलेलो आहे. अपूर्णामध्ये समाधान नाही, मला पूर्ण व्हायचं आहे. म्हणून जो जीवन जगतो तो परमार्थी. पूर्णतेकडे तोंड ठेवून जो जातो तो परमार्थी. ज्ञानातून अज्ञान आलेलं आहे, हे अज्ञान निवृत्त करून पुन्हा ज्ञानस्वरूप होण्याकरता जो जगतो तो परमार्थी. पण आज काय झालंय, पूर्णतेची विस्मृती झालेली आहे. पूर्णतेने भगवंताला विसरला. साधी भाषा वापरायची म्हणजे मी त्याला विसरलो. विसरल्यामुळे काय झालं, या अपूर्णतेतून मी भयंकर कल्पना करू लागलो काहीतरी. आणि त्या कल्पना कोणत्या आहेत त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी आज केलेलं आहे. तिने हा विषय तर मला सांगता येत नाही, अतिशय कठीण विषय. कठीण विषय सोपा करणं हे अनुभवी माणसाला शक्य असतं, ते आपल्याला काही त्याचा अनुभव नाही. पण त्यातल्या त्यात गंमत काय आहे, तुमची आमची जात एकच असल्यामुळे दोघी समजून घेतात. तुम्ही म्हणाल यांना काही फारसं कळलं नाही, मी म्हणाल ठीक आहे, कळलं तेवढे पुढे आहे असं. काय करणार हो, विचार करा. आता सुरुवात बघा. म्हणाले करते इकडे म्हणून संन्यासी किये पाही, माझ्या याच्या 267 आहे. कर्माची गोठी कीजेल काही, परी अविद्या आपुल्या देही आहे जैका. पूर्णतेमध्ये कर्म नाहीच. मी आपल्याला सांगितलं आता, जेथे काही कमीच नाही तेथे कर्म शक्यच नाही होणं. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कर्म नाही. तरी एक ध्यानात ठेवा, कर्म म्हणजे आपण हालचाल समजतो. परमात्मा स्वरूप जो पूर्ण आहे त्याच्या ठिकाणी कर्म नाही तर मग हालचाल नाही का? आहे. ते जिवंत आहे, ते मेलेलं नाही. ते सद्रूप, चिद्रूप, आनंद रूप आहे. आणि चिन्मय असल्यामुळे ते नुसतं स्फूर्त आहे, याच्या पलीकडे जास्त काही सांगता येत नाही. मग त्याच्या ठिकाणी कर्म निर्माण होतं, तेव्हा अपूर्णता काहीतरी आहे, ती अविद्या. त्या अविद्येचा प्रभाव माणसाच्या जीवनावरती पडतो. आणि मग म्हणाले ज्ञानेश्वर महाराज, कर्तेपणाचे निथावे, आत्मा शुभाशुभी धावे, भेद दृष्टी भेदाची राणीवे रचली से जै. आम्ही ज्या मनाने जग पाहणार ती भेददृष्टीच आहे. अरविंदांचे फार छान याच्यामध्ये आहे, वी हॅव ए माइंड दॅट डिव्हाइड्स अँड अंडरस्टँड्स. आमचं मनच असं आहे की भेद करूनच आम्ही समजून घेणार. याला की नाही विवरण म्हणतात, विश्लेषण, विवरण, अनालिसिस. आणि मग ते एकत्र करायचं. आधी विशेष पाहायचे आणि त्यातलं निर्विशेष मग पाहायचं. पर्टिक्युलर्स अँड युनिव्हर्सल. एक याला उदाहरण एक फार छान आहे. ते असं आहे, समजा माणूस आहे, तुम्हाला माहिती असेल या मेडिकल कॉलेजमध्ये डिसेक्शन करतात, म्हणजे विच्छेदन, शवविच्छेदन. हात तोडला, पाय तोडला, आणि मग त्याचा अभ्यास करतात. मेंदूचा, फुफ्फुसांचा, पोटाचा डॉक्टर लोक अभ्यास करतात. समजा एका माणसाने, डॉक्टरने एका विद्यार्थ्याला एक प्रेत दिलं आणि सांगितलं की सगळं तू विवरण त्याचे विश्लेषण कर, भाग सगळे निराळे कर आणि पुन्हा जोडून तू माणूस तसं तयार कर. नाही येणार. मग माणसाच्या ज्ञानाचा मुख्य दोष असेल तर असा आहे की तो विश्लेषण करतो, पण पुन्हा मूळ जसं ते होतं तसं त्याला करता येत नाही. म्हणून मनाने जे समजतं ते शेवटी सदोष असतं. आमचं जे ज्ञान आहे त्यातला मुख्य दोष असा आहे की आम्ही भेदानं समजल्यामुळे जे संबंध आहे, टोटॅलिटी, ते आम्हाला कळत नाही. कृष्णमूर्तीने याच्यावर फार भर दिलेला आहे. ते असं म्हणतात, संबंध जग तुम्ही फ्रॅगमेंटरी पाहता, खंडित पाहता, आणि खंडित एके ठिकाणी करून मग समजू लागता, असं शक्य नाही. आपली एक तऱ्हा सांगतो तुम्हाला.
समजा आपल्याला एक ग्रंथ दिला, एक दासबोध घ्या आणि सांगितलं की वा का हो या पहिल्या किंवा दुसऱ्या दशकाचा भावार्थ काय आहे. आपण काय करू, पहिला समास घेतला, त्या समासातल्या ओळ्या पाहिल्या, त्यातल्या विषय काढले, म्हणजे अनालिसिस विश्लेषण केलं. असं 10 समासातलं निर्णय विषय विश्लेषण करून काढून मग बुद्धीनं या काय सांगितलं असेल ते ठिकाणी करणार. पण समर्थाने सांगताना अशा भूमिकेवरून सांगितलं की तिथे विश्लेषणाला वाव नाही, ज्ञान एक रूपच आहे, ज्याला ऑर्गॅनिक असं म्हणतात ते आहे, ते त्यांनी सांगितलं तुम्हाला, नाही का. आणि ही दृष्टी नाही म्हणूनच प्रपंचात सुख वाटतं. कारण आपण तात्पुरतं पाहतो. कसं पाहिजे सांगू का तुम्हाला. समजा तुम्ही ज्ञानेश्वर सिनेमा पाहायला गेला, हे जरा मास्तरकी होती आहे बरं का, पण मला तरी कुठे धड कळलं हो. समजा ज्ञानेश्वर महाराजांचं तुम्ही पिक्चर पाहायला गेला. ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य किती, 22 वर्ष आयुष्य, होय ना, लहानपणापासून 22 वर्ष. 22 वर्षाचा सगळा जो आलेख आहे तुम्ही 2-2.5 तासात पाहता. 2-2.5 तासात पाहिल्यानंतर केवढा प्रभाव मनावरती पडतो, होय ना. तसं तुम्ही जर चरित्र वाचित गेलात तर प्रभाव पडणार नाही, कारण वेगळ्या घटना तुम्ही पाहत जाणार. संबंध एकदम डोळ्यासमोर आलं की मनावर केवढं परिणाम करतं. असं तुम्ही आम्ही आपलं प्रापंचिक जीवन संबंध जर पाहिलं तर दुःखमय आहे कळेल, एक एक अशी त्याची गोष्ट पाहून करणार ना. तुमच्या लक्षात आलं ना. असं आहे. कारण असं होतं, समजा गमतीनं सांगतोय किंवा बायको बाण झाली, डॉक्टरने सांगितलं, म्हाताऱ्या बायकांनी सांगितलं मुलगा होणार आणि मुलगी झाली. बायको बिघडली, काय म्हणाले मुलगी झाली, आमचं झालं. आणि यांनाही वाईट वाटलं बा, म्हणजे काय मुलीचं म्हणले खटपटी मुलगी झाली बरं का. ज्याला खरं वाईट वाटलं त्याला पुन्हा बाईला दिवस राहतील का, विचार करा. नाही राहणार. आणि जर राहिले तर मग पाहिलं विसरला की नाही, म्हणजे अनुभवान शहाणे झाला नाही की नाही. अशी आपली तर आहे. आपण समग्रतेनं पाहू शकत नाही. वी कांट ऑब्झर्व इन टोटॅलिटी. संबंध पाहू शकत नाही, आपली दृष्टीच खंडित आहे. आणि परमार्थामध्ये तर समग्र दृष्टी पाहिजे, संबंध जीवन पाहिलं पाहिजे. अहो असा विचार करा, सर्वभूती भगवत भाव, वासुदेव सर्वमिती. भगवान सांगतायत स महात्मा सुदुर्लभ. हे काही सोपी गोष्ट नाहीये, साधी गोष्ट मी तुम्हाला विचारतो. बघा, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या जीवनात आपलं कर्तेपण दगड आहे. आपण म्हणून कसं होत नाही, म्हणजे परमात्मा करता आहे ही तो गोष्ट खरी आहे. मला खरंच सांगा, आतापर्यंत जीवन मी तुझाच दे, आतापर्यंत जीवन जे झालं ते एकदम घेतलं तर ते घेऊन त्यामध्ये माझं कर्तेपण खरे नाही याची खात्री वाटते का. हे तुम्ही बघा बुवा, हे कसं आहे, माझ्या बोलण्याचं कशाला फॅक्ट ज्याला म्हणतात ते नाही वाटत. असं मी आहेच त्यात कुठेतरी. उदाहरण घ्या, तुम्हाला खालच्या ग्रेड जाऊन वरची ग्रेड मिळाली. बरोबरच आहे, मी फर्स्ट क्लास पास आहे ना, मला नाही का. इतकंच नव्हे, एखाद्या भिकाऱ्याला राज्यपद जरी दिलं तरी त्याला ही दृष्टी येणार नाही. हा देहबुद्धीचा स्वभाव, त्यात मी कुठेतरी आहे. आणि संतांच्या मते महाराज एकदा म्हणाले की परमेश्वराच्या प्रेमाचा दुधाचा समुद्र आहे, तो तुमच्या हाताशी आहे, पण कर्तेपणाचा मिठाचा खडा त्यात पडल्यामुळे नासून जातो. मग का प्रेम येत नाही, मी कुठेतरी आहे. आठवलं सहज म्हणून सांगतो, एक पेशंट आहे, मरतोय अगदी, पण असं काही इंजेक्शन दिलं, 1000 लोकांना दिलं तरी मेले ते, हा बरा झाला. इंजेक्शन दिलं म्हणून बरा झाला. कसा मी येतो बघा आपण. हा मी फार विचित्र आहे, त्याला नाहीपणाने तरी येईल, आहेपणाने तरी येईल, आल्याशिवाय राहणार नाही. मी आहे म्हणून ते अशापैकी होतं बरं का. काही नवरे असे विलक्षण असतात, चक्र म्हणणं बरोबर नाही, कारण मलाच लागू पडायचं ते. चक्र म्हणणं बरोबर नाही, विलक्षण असतात. का अरे बायको काय तुझं ऐश्वर्य कशावर आहे, माझ्यावरती ऐश्वर्यावर असं म्हणणार. मी पैसा मिळवतो नाही
नाही का, कुटुंब प्रमुख मी आहे, आमका आहे तमका आहे. अरे हो, परंतु जेव्हा नोकरी नाही तेव्हा वणवण फिरत होतास, त्याची वाट काय असं विचारलं तर नाही झाला देत बघा. म्हणजे आपली दृष्टी कशी खंडित असते ही अविद्येची दृष्टी आहे. आणि हे त्यांना सांगायचं आहे की ती जी अविद्या आहे ती कर्तेपणाच्या जोरावरती माणसाच्या देहात काम करते. काय ज्ञानेश्वर महाराज सांगणे बघा, कर्तेपणाचे निथावे आत्मा शुभाशुभी धावे, दृष्टी भेदाची राणवे रचली तैशी. आपली जी ज्ञानदृष्टी आहे ही भेदाच्या राज्यावरती बसलेली आहे. भेदाच्या राज्यावर म्हणजे हिचा अंमल सगळा भेदाचा आहे अगदी, आणि परमार्थामध्ये सगळा अभेद आहे. म्हणजे परमार्थाचं मर्मच व्यक्तीवरून जातीकडे, हे संस्कृत भाषेमध्ये येतात, किंवा एक अनेकातून एकाकडे, किंवा विशेषातून निर्विशेषाकडे जायचं. हे खरं म्हणजे ज्ञानाचं लक्षण आहे बरं का. ज्ञान काय करतं, व्यक्ती व्यक्ती पाहत आणि त्यांच्यामध्ये जे सामान्य आहे तिकडे ते जात. असं सगळीकडे आहे. हे मी आयडियलिझम बद्दल सांगतोय आपल्याला. तेव्हा हे जर असं ज्ञानाचं लक्षण आहे तर कर्तेपणा आला की सामान्यपणा गेला. एक गंमत बघा, ऐकल्यासारखं काय, आपण इतके स्त्री पुरुष इथे आहोत, प्रत्येकाला कर्तेपणा आहे ना. तुमचं माझं अमक्याचं तमक्याचं, मागे होऊन गेले माणसं त्यांचं कर्तेपण होतं, तुमचं आमचं कर्तेपण आहे, आणखी पुढे येणार त्यांचं कर्तेपण आहे. प्रत्येकाचं कर्तेपण निरनिराळ आहे, व्यक्तिगत आहे. या सर्व व्यक्तींचं कर्तेपण जेथून येत तो मोठा करता असला पाहिजे, आणि तो करता असेल तर सर्व करता ईश्वर आहे. ईश्वर सर्व करता का, तो सामान्य निर्विशेष आहे आणि आम्ही सगळे विशेष. तर त्याच्याकडून जसं तलाव आहे, त्या तलावाला 10 नळाच्या तोट्या आहेत, त्या 10 तोट्यानं पाणी येतं तलावातून, तसं तुमच्या आमच्या प्रत्येकाचं कर्तेपण मोठ्या कर्तेपणामधून साठ्यातून येत आहे, तो म्हणजे ईश्वर आहे. तो सर्व करता. कुठे आपल्याला वाटतं नाही का, बरं आपलं कर्तव्य लंगडं आहे का शिकवायला का पाहिजे, पण हे अविद्येचं लक्षण आहे. मग अज्ञानाचं लक्षण काय, तिथे सुरेख ज्ञानेश्वर महाराज सांगितलंय. म्हणजे सिद्धांत सांगतायत, थिअरी तत्व, पण त्याबरोबर कसं ते दिसतं, कर्तेपण गेलं की चालला पोचला. कर्तेपण केव्हा जाईल, तो करता आहे असं खरं वाटलं पाहिजे. तो करता वाटणं म्हणजे काय, बाहेरचं नाही आहे. बघा सांगितलं मी, कर्माचं सगळं मूळ असेल आतमध्ये आहे. किंवा समजा तुम्ही ऑफिस मध्ये गेलात आणि दारबिर बंद दिसली आणि नोटीस लागली की आज ऑफिस बंद आहे, आणि खाली काय असतं, बाय ऑर्डर. बघा खाली असं असतं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने आज सुट्टी डिक्लेअर केली बाय ऑर्डर. म्हणजे तो तुमचा चपरासी किंवा तिथला अधिकारी ऑफिस बंद करीत नाही, हुकूम तेथून येतो म्हणून बंद करतो. असं माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट बाय ऑर्डर आहे असं जर समजलं तर माणसाला समाधान राहील का नाही. तिथून आहे मी काय करतो. बर, बाय ऑर्डर कोणाची, आज काय पंतप्रधान आहेत याची नाही, पंतप्रधान पद म्हणून जे आहे ती सत्ता जी आहे ती सत्ता तुम्हाला ते हुकूम दे. तुम्हाला हे माहिती आहे ना, मी पाहिलेली गोष्ट सांगणे, तुम्ही पाहिली नसेल, मी पाहिलेली गोष्ट आहे. पंडित नेहरू आपल्या हिंदुस्थानचे, भारताचे पहिले पंतप्रधान, आणि काय त्यांना मान होता तुम्हाला सांगतो. त्यावेळेला ते बाकीच्यांना की मान आहे तो भीतीचा मान आहे. त्यांचं असं असे ते केव्हाही लोकात जात आणि ते सिक्युरिटी गार्ड प्रेरणा होई, कारण लोकात फिरायचे ना ते लोकांचेच होते. तेव्हा त्यांचं कावलची जहांगीर हॉल मध्ये एक व्याख्यान होतं. तेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये येत होतो. ते जुनं व्हाईटवे लेड लॉ म्हणून जे होतं मोठं, आता ते व्हिलेज इंडस्ट्रीज वगैरे आहे ना खाली भांडार तिथे, आणि तिथे पोलिसांनी हात केला, गाडी थांबवली. 4 गाड्या होत्या का मागे, साधा पट्टेवाला पोलीस, आणि ट्रॅफिक करता हात वर केल्यावर नेहरूंची गाडी थांबली, पंतप्रधानांची गाडी थांबली. विचार करा, भारताच्या. कोणी थांबवली, पोलिसांनी थांबवली. म्हणजे काय, तो सखाराम कोणी होता त्याने का थांबवली नाही, त्याच्या पट्ट्याने थांबवली.
तो जो बिल्ला होता त्यांनी थांबवली. हा बिल्ला काय आहे? ही सत्ता दाखवतो. होय ना? तसं करते पण माझं नाही म्हणायला मी समोर आहे. नाही कसा हात त्यांनी केला ना, पण मी जो पट्टा बांधला की सत्ता त्याची आहे, तर मी जे जे करीन त्याच्यामध्ये त्याची सत्ता व्यक्त होईल. आपल्या ध्यानात आलं ना, असं आहे ते. मग माझं ज्ञान, माझी कला, माझं कर्तृत्व सगळं तिथून आहे. अरे तिथून जर पाणी सोडलं नाही तर नळाला पाणी नाही, बोगला तुम्ही काय ते पाणी तिथून तोटी सोडली ते आहे ना असं. मग कोणाच्या आज्ञेनं मग होऊ दे काही सुद्धा नाही आहे. जुना आहे सत्ता. आणि संत हे शिकतात बस. म्हणून डोक्याला ताप नाही. तुम्ही नाही का उद्या ऑफिस जाणार का, आली बसले घरी, नाही तर झालं गेले नाही का. किती असतं बघा. तसं आहे माझं जगणं, माझं उठणं बसणं, माझं विचार करणं, माझं देणं घेणं सगळं तिथून आहे. याला की नाही आचार्यांचे एक स्तोत्र आहे, शिवापराधन स्तोत्र. बरं का आपण त्याच्यामध्ये शेवटचा जो श्लोक आहे तो भारतीय अध्यात्म इतिहासात कायमचा झालेला आहे. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम. आपल्याला माहिती आहे हे तीन सांगितले. निद्रा समाधी स्थिती, बरं का, संचार पदयो प्रदक्षिण विधी, ते जाऊ द्या. आणि शेवटी म्हणतात यद यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. जे जे कर्म मी करतो भगवंता तुझी पूजा आहे. तसं याच्या प्रत्येक कर्मामध्ये याचं प्रतिबिंब दिसेल. ज्ञान आणि अज्ञानाचा संबंध असा आहे, आम्ही अज्ञानी खरे पण ज्ञानाचे संबंध आहे आमचा. आमचं अज्ञान ज्ञानातून आलेलं आहे आणि ते ज्ञानातून आलेलं अज्ञान जर पुन्हा ज्ञानाशी जोडायचं असेल तर ज्ञानाचा हात त्यामध्ये पाहायचा. म्हणजे आमच्या जीवनामध्ये भगवंताचा हात पाहायला पाहिजे. आता पुढे चला. तरी गा स्वर्मा बीजावळी आत्मया कर्मा. बीजावळी म्हणजे भेद. ते बीजावळी चुकून छापलेला आहे. बीजावळी म्हणजे वियोग, भेद असा. आणि अपारे जैसी पश्चिमा पूर्वेसी का. आता दृष्टांत देत आहे. पूर्वेच्या उलट पश्चिम. पूर्व तोंड केलं तर पश्चिमेकडे पाठ, पश्चिमेकडे पाठ तोंड केलं तर पूर्वेकडे पाठ. तसे म्हणाले आत्मस्वरूप आणि कर्म, ज्ञान आणि अज्ञान एकमेकाच्या विरुद्ध असे आहे. जेथे अज्ञान आहे तिथे ज्ञान नाही, ज्ञान आहे तिथे अज्ञान आहे. बघा आपली आजची अवस्था कशी आहे. ज्ञान अज्ञान मिश्रित आहे आजची अवस्था. म्हणजे आपल्याला अज्ञान आहे याचं ज्ञान आहे आणि आपलं ज्ञान संशयाचं आहे. अज्ञान मिश्रित आहे कारण संशय हा अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे आमचं ज्ञान हे ज्ञान नव्हेच खरं. समर्थांनी म्हणले एवं पोट भरायाची विद्या त्याशी म्हणू नये सद्विद्या. बरे का, हे ज्ञान नव्हेच. जे ज्ञान मला सुखी करायला उपयोगी पडत नाही ते ज्ञान कसं म्हणता येईल मला सांगा. ज्ञानाचं लक्षण समाधान हे आहे. एक डॉक्टर होते, डॉक्टर अंकलीकर म्हणून. ते अमेरिकेला जाऊन आले. त्यांची गोष्ट सांगतो. इथे प्रॅक्टिस होती त्यांची संकेश्वरला असत आणि केवळ MD होण्याकरता अमेरिकेला गेले. त्यावेळेला स्वतःचे पैसे खर्च करून गेले, त्या स्कॉलरशिप वगैरे काही नाही. तर तिथे सत्पुरुषाचा आधार होता म्हणूनच गेले ते. एक नर्स त्यांच्या अतिशय पाठीमागे लागली. ही गोष्ट आहे, त्यांचं मी पुढे सांगणार आहे. आणि एके दिवशी रात्री ते ड्युटी संपून खोलीत आले आणि त्यांच्या मागोमाग ती आली आणि रिव्हॉल्वर दाखवला त्यांना. मला वश हो नाही तर मी गोळी झाडते आणि तू माझ्यावरती बलात्कार करतोस आरडाओरडा करते. एकदम ओरडले महाराज म्हणून आणि तिचे पाया पडले आणि म्हणाले तू माझी आई आहेस. ते म्हणजे मला कसं सुचलं कोणाच ठाऊक. पाया पडले तू माझी आई आहेस म्हणाले. ती आई आहे म्हणल्याने तर तीच रडायला लागली. हा रिव्हॉल्वर खाली टाकला आणि रडायला लागली आणि त्यापासून तिने त्यांचा नाश सोडला. तर ते परत आले तेव्हा त्यांनी एक हॉस्पिटल काढलं. किती चालणार हो ते संकेतच्या बिगार त्यांच्या विद्येच्या मानानं ते त्यांना चाललं. त्यांना विचारलं मी, डॉक्टर म्हणलं तुम्ही, आणि अतिशय परोपकारी साधू सारखा मनुष्य बघा, सगळं मुलं बाळा असेल. तेव्हा म्हणलं ते काय म्हणाले, मला म्हणाले पैशाचं महत्व नाही, मला माझ्या ज्ञानाचं समाधान आहे. काय ज्ञानाचं सामर्थ्य, व्यवहारात त्या ज्ञानाचं. खरं नुसतं ज्ञानाकरताचं ज्ञान असेल
किती समाधान असतं मला सांग, नाही का? मग त्या ज्ञानाचं समाधान काय असेल, आणि समाधान जर नसेल तर ते ज्ञान अज्ञानच आहे, हे मला सांगायचं. बरं, ज्याला ज्ञानाचं समाधान नाही, आणि माझं मत असं आहे, ज्ञानेश्वरी समजली किंवा ज्ञानेश्वरीतला भावार्थ लक्षात आल्यावर समाधान झालं, समज बस, त्यांना काय म्हणायचंय लक्षात आलं पाहिजे, हेच ना. काही लोक असे असतात बघा, एक 5 मिनिट तुमच्याशी बोललं तर तुम्हाला किती बरं वाटतं. कसं आहे सांगू का, सत्पुरुषाची अवस्था अशी आहे, इकडे नाही पण मराठवाडीकडे उन्हाळा भयंकर, ते उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एका वेळेला थोडे शिंतोडे येतात, बरं का. उन्हाळ्यात थोडस पाऊस पडतो, त्यावेळेला काय होतं, जमिनीतून वाफा येतात आणि त्याला फार सुवास असतो, त्याच्यातून अत्तर तयार करतात त्या वाफेतून, बरं का. तेव्हा जसं त्या उन्हाळ्यामध्ये ते थोडे शिंतोडे पावसाचे पडले की ती जमीन थोडी तरी तृप्त होते आणि तो सुवास बाहेर टाकते, तसं प्रपंचामध्ये तापलेला मनुष्य ज्याच्याकडे गेला असताना तो 5 मिनिटं बोलल्यावर अंतःकरण शांत होतं, तिथे ज्ञान आहे असं समजा. याची उपासना खरी, बाकीचं काय. अरे बा म्हणे, जाती ताप दर्शने विश्रांती. बरं झालं, तो बोलणारही नाही पण पाहिल्या बरोबर. समजा एखादा बाप आहे आणि अगदी हा आहे म्हणजे रागावणारा नसान कसान, ऑफिस मध्ये कटकट झाली फार, म्हणून घरी आला, चिडून आला, आणि घरी लहान मूल आहे हसणं खेळणं, आणि ते पाहिल्यावरती त्याला किती आनंद होतो. अज्ञानी मूल आनंदात असणार त्याला आनंदी करतं. तर सत्पुरुषा भगवंताच्या स्मरणात रंगलेला त्याच्या सान्निध्यात समाधान मिळणार नाही तर काय. आणि निरूपणकार असा पाहिजे की आपल्या अंतःकरणाला शांती मिळाली पाहिजे, नाही तर आणखी संशय निर्माण करणार असतं म्हणजे वा वा ये भी उससे ज्यादा आहे, नाही का. अशा पाहिजे आणखी डोक्याला ताप देणारा. तत्वज्ञानाच्या वर्गामध्ये हे बरोबर आहे, हा, कारण आणखी संशय निर्माण करा म्हणजे मग ते कसं ते आलं, पण निरूपणात ते नाही. अध्यात्मामध्ये मनाला शांतीच मिळाली पाहिजे, त्या शंका. मग पुढे म्हणाले, ना तरी आकाशा आणि आभाळा, सूर्या आणि मृगजळा, बिजावळी भूतळा वायू सहित. म्हणाले की या ज्ञानातून अज्ञानात कसा फरक आहे, तर म्हणले आकाश आणि त्यात आलेला आभाळ, किंवा सूर्य आणि त्यापासून निर्माण झालेलं मृगजळ, किंवा जमीन भूतल पृथ्वी आणि वायू यांच्यामध्ये जसा फरक आहे तसा म्हणले ज्ञान अज्ञानात फरक आहे, विद्या अविद्येमध्ये. म्हणजे कसा सांगतो आपल्याला. आभाळ आणि आकाश, वास्तविक आभाळाचा आकाशाशी संबंध नाही, पण आकाशातच आभाळ येतं ना, आकाशातच राहतं. तसं ज्ञान आणि अज्ञान यांचा संबंध नाही, पण ज्ञानातूनच अज्ञानात यात शंका आहे. मग संबंध नाही तर काय, तर हे तात्पुरतं असतं, ते कायमचं असतं. याला इंग्लिशमध्ये सेम्बलन्स असं म्हणतात, सारखेपणा दिसतो पण ते मुळाला झाकून टाकतं. तसं अज्ञान त्यातून निर्माण झालेलं ते त्याला झाकतं. तुम्हाला माहिती असेल, या माणसाच्या शरीरामध्ये फायब्रोसिस म्हणून होतं, बरं का. फायब्रोसिस म्हणजे काहीतरी एक नवीन तयार होतं, ते शरीरातल्या द्रव्यानेच तयार होतं, ते काय बाहेरून कुणी घालतं काय, शरीरातल्या क्रियांनी रसानीच ते निर्माण होतं, आणि ते काही शरीराला अनुकूल नसतं, खोटं असतं, त्रास देतं. तसं ज्ञानातून निर्माण झालेलं अज्ञान फायब्रोसिस आहे, मूळ अज्ञान चिंत झाकून टाकतं. आता काय करावं की तुम्हाला पाहून आठवण झाली फायब्रोसिस, आणि याला उपाय काय, ऑपरेशन करून टाका. आता डोक्याला फायब्रोसिस झालं तर काय करतात कोण आठवू नाही का. मग काय करायला पाहिजे, असं औषध द्यायला पाहिजे की ज्या द्रव्यानं ते बनलेलं आहे ती द्रव्य वितळून गेली पाहिजे. हा औषध देणारा डॉक्टर शहाणा, नाही का. नाही तर उद्या असं व्हायचं, हार्ट डिझीज आहे ना, हार्टच काढून टाकायला भांडण नको पंचायत त्याला तुमचं आहे ना. अलीकडे तसंच आहे, अपेंडिक्स त्रास येते ना, कट इट ऑफ, ते का डोक्यावर आलं म्हणजे बंद पंचायत मेंदूचं ऑपरेशन करतात, पण किती काढतात कोण आठवत कल्पना नाही आपल्याला. सांगण्यात हेतू काय, तर आकाशामध्ये ज्ञानातून अज्ञान येतं, अज्ञान ज्ञानाला झाकून टाकतं. जसं तात्पुरतं आकाशामध्ये आल्यावर छाया येते, तसं अज्ञान ज्ञानाला झाकतं. म्हणून वेदांचा एक मोठा प्रश्न आहे, अज्ञान किंवा अविद्या ही भावरूप आहे का नाही, म्हणजे त्याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे का नाही. ज्ञानाच्या दृष्टीने अस्तित्व नाही, आकाशाच्या दृष्टीने आभाळ आलं काय गेलं काय पत्ता नाही.
आकाशाला पत्ताच नसतो, पण आमच्या दृष्टीनं, देहबुद्धीच्या दृष्टीनं त्याला अस्तित्व आहेच, दिसतच आहे प्रत्यक्ष. म्हणून ते म्हणतायत की याचा मूळ ज्ञानाशी संबंध नाही. पुढे म्हणाले सूर्य आणि मृगजळा, त्या सूर्याला पत्ताही नसतो की बा माझ्या प्रकाशानं किंवा प्रकाश किरणानं ते मृगजळ होत आहे, कल्पना नाही त्याला. तसंच वायू आणखी भूतल, म्हणजे त्यांचा संबंध हे अत्यंत जड भूतल, वायू सूक्ष्म, यांचा काही संबंधच नाही. पण भूतलावरतीच वायू आहे यात शंका नाही. तसं अज्ञानातूनच अज्ञान आहे. हे सगळं काय सांगतो, या विश्वाच्या मुळाशी एक गूढ आहे काहीतरी. आणि ते तुम्हाला असं वाटत काय गुढ गुढ गुढ, मग सहज विचारतो मी, तुम्ही आमच्या ठिकाणी आमच्या वेळ का जन्माला आलात, कधी विचार केलाय का? आपला विचार होतच नाही, आपण खरा विचार करीत नाही. समजा तुम्हाला की नाही काही संकट आलंय, बरं का, काही संकट आलंय, मी तुम्हाला असं म्हटलं की या सगळ्याच मूळ तुम्ही जन्माला आला ती वेळ आहे, असं जर म्हटलं तुम्ही मला मूर्खात काढाल, पण खरं आहे की नाही हे? त्यावेळेला तुम्ही जन्मात आला नसता. अहो उदाहरण घ्या, आजची ही महागाई आहे, तेल एवढं महाग झालेलं आहे हा, समजा तुम्ही 10 वर्षांनी पुढे जन्माला आला असता तर, असं नाही का? नाही, परवाच मी कुठेतरी वाचलं, होय परवा म्हणजे कालच वाचलं, त्या माट्यांच्या बद्दल आलंय ना महाराष्ट्र टाइम्स मध्ये, त्याचा थोडासा भाग कालच्या याच्यात होता, धावते जग म्हणून. त्याने काय लिहिलंय, माटे काय म्हणत की एवढी मोठी मोठी माणसं, टिळक काय, गांधी काय, नेहरू काय, आमके काय, तमके काय, आणि एवढा सगळा इतिहास चाललाय, या काळात आपण जन्माला आलो, केवढे मोठे भाग्य आहे, असं ते म्हणत नाही का? म्हणजे आपण ज्या वेळेला जन्माला येतो तेव्हापासूनच सगळी परंपरा सुरू होते ना. जन्माला आलाच नसता तर, किंवा लहानपणीच मेला असता तर काय भानगड होती, नव्हती ना. म्हणजे खरं तिथपर्यंत जायला पाहिजे, पण या गुणाचा आपण विचार करतो का? तुम्हाला हे माहिती आहे ना की दोन, आता हम दो हमारे दो, मुलगा आणि मुलगी. समजा मुलीचा मुलगा आणि मुलाची मुलगी झाली असती, केवढा एकंदर आयुष्यात फरक होतो. कपड्यामध्ये फरक, शिकवण्यामध्ये फरक, शरीराचा फरक होतो, लग्नाच्या गृहस्थितीमध्ये फरक, नोकरी चाकरीमध्ये फरक, सगळीमध्ये फरक होतो की नाही? मग तुम्ही मुलगा येणं किंवा मुलगी येणं हे कारण नाही कसं बनलं, याचं काय सांगता येईल? हे गूढ आहे. मला म्हणायचंय ते हे सरळ गूढ आहे, मिस्टिरियस आहे. का असं कोणास ठाऊक, नाही का? आणि त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी सांगायला ऐकायला बसतो, हे सो गूढच आहे. काय आहे कोणास ठाऊक, काय म्हणून सांगता येईल? नाही, तुम्ही विचार करा, का तुम्हाला या दाराच्या बाहेर, तुमच्या दाराच्या बाहेर काय परिस्थिती तुम्ही पाहताना, काय अनाचार चाललेला आहे, काय पूर, काय काय भयंकर सगळीकडे आहे. घरात सुद्धा थोडस असेलच. अशा सगळ्यामध्ये ते बाजूला ठेवून आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते ऐकतो, याला काय उत्तर देता येईल? तुम्ही विचार करा, याला सरळ उत्तर बुद्धी देईल का? नाही देता येणार. म्हणजे हे सगळे प्रयत्न काय आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे सुद्धा, की जे या विश्वाच्या रचनेचं गूढ आहे ते शक्य तितकं स्पष्ट करून सांगायचा प्रयत्न करायचा. स्पष्ट करणं सुद्धा नव्हे, प्रयत्न करणं असं असलं पाहिजे बुवा, याच्या पलीकडे सांगता येत नाही. म्हणून ते दृष्टांत दिला. पुढे म्हणाले, पांघरोनी नाहीचे उदक, असे नाहीची मादी खडक, पण जाणीचे का वेगळीक कोणीची ते. काय अप्रतिम दृष्टांत आहे. कसं आहे, परमात्मा स्वरूप सगळीकडे व्यापक आहे. मला कल्पना आहे बरं का, याला इंग्लिश मध्ये मेटाफिजिक्स म्हणतात बरं का, परतत्वशास्त्र असं त्याचे भाषांतर घेते, बरोबर नाही. वेदांत म्हणा ना, आत्मस्वरूपाचं वर्णन इतकं ते किचकट आहे, आणि तत्वज्ञानाचा गाभा आहे तो, ज्याच्यात मेटाफिजिक्स नाही ते तत्वज्ञान व्यर्थ आहे, बरं का. ते असल्यामुळे थोडं डोक्याला ताप होणार. ज्ञानस्वरूप आणि अज्ञान स्वरूप हा विषय चाललाय. ज्ञानस्वरूप कसं आहे, परमात्मा स्वरूप आहे. ज्ञान आहे त्याचा गुण नव्हे. रामानुजी काय म्हणतात की ज्ञान हा परमेश्वराचा गुण आहे, हे खरं नाही आहे. तो ज्ञान स्वरूपच आहे, चिन्मय आहे, चिन्मात्र आहे, वेगळं करता येत नाही. जसं मी आणि माझी जाणीव ही वेगळी करता येत नाही, आणि ती कशी आहे, स्वसंवेद्य आहे. मी जिवंत आहे हे काही सर्टिफिकेट द्यावं लागत नाही. हा, आता डॉक्टर लोक आपले हे ऑफिसात मागतात बुवा, म्हणजे एक मनुष्य एका महिन्याला पेन्शन घ्यायला गेला नाही, त्याच्या पुढच्या महिन्याला गेला, त्या 2 महिन्याचं पेन्शन मागितलं, तेव्हा तो क्लार्क म्हणाला, मागच्या महिन्यात तुम्ही जिवंत असणार की नाही? ते नाही, कायदा दाखवला
त्यांनी आपला तसं आहे. सांगण्यात येतो का आपल्याला परमात्म स्वरूप हे ज्ञान स्वरूप आहे. परमात्मा सबंध विश्वाला व्यापून आहे, एकला एक आहे. अगदी ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभव आरंभी सांगितलं एकला एक, तिथे द्वैत नाही. जर ज्ञान सर्वव्यापी आहे तर त्याच्या पोटात अज्ञान असलं पाहिजे. बर, अज्ञान कसं आहे? ज्ञानाच्या विरुद्ध आहे. ज्ञान ही नदी अशी जर कल्पना केली तर ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान हे खडक आहे आणि अज्ञान हे नदीमध्ये झाकून आहे. आणि गमत अशी वर्षोनवर्ष युग असून सुद्धा अज्ञान अज्ञानच राहते. म्हणून म्हणाले पांघरवणी नाहीचे उदक, काय शुभेक शब्द घातलाय. नदीचं पाणी पांघरून तो खडक आत असतो आणि म्हणजे दोघांचे धर्म पाहिजे तर अगदी निराळे. ज्ञानाचा धर्म निराळा, अज्ञानाचा धर्म निराळा. वा, काय सांगण्याची सुद्धा खुबी आहे हो. पण जाणीजे का वेगळी कोडीची कोट्यावधी म्हणजे अनेक तऱ्हेनं एकमेकापासून निराळे आहेत. हो का उदका जवळी परिस्थितीची ते बाबुळी, काय संगास्तव काजळी दीप म्हणो ये. आणखी दोन दृष्टांत देतात. उदक आहे पाण्यावरती, बाबळी म्हणजे शेवाळ झालं. एक फार गमतीचा दृष्टांत आपला होऊन गेलाय मागे 15-16 अध्यायात. म्हणाले अज्ञान ज्ञानातून निर्माण झालं. ज्ञान अधिक मग अज्ञान. अज्ञानातून ज्ञानातून निर्माण झालेलं अज्ञान हे केव्हाही लहानच असलं पाहिजे. शक्तीनं युक्तीनं प्रभावानं लहानच असलं पाहिजे. असं असून ज्ञानाला झाकत, अरे हा काय चमत्कार आहे. तर म्हणले डोळ्यामधूनच मोतीबिंदूचा पडदा येतो. डोळ्यामधून आलेला मोतीबिंदूचा पडदा ज्याप्रमाणे दृष्टी झाकतो तसं अज्ञान ज्ञानाला झाकत आहे. अरे काय तत्वज्ञान सांगावं तर यार असं सांगा. कसं म्हणाले उदकावरी झाली बाबुळी, ही उदकातूनच आलेली आहे शेवाळ, पण उदकाला झाकतो. तसं हे अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान ज्ञानातूनच आलेलं. मी सांगितलं परमात्म्यातून अज्ञान का आलं हे त्याला विचारलं पाहिजे बाबा. महाराजांना एखादी प्रश्न विचारला, महाराजांना एखादी प्रश्न विचारला देताना सांगतो जरा आता. बरं का, एखादी प्रश्न विचारतो. महाराज म्हणाले भगवंतांनी सृष्टी का निर्माण केली. ते म्हणजे त्याचं असं आहे, एक फार मोठा मनुष्य होता, अधिकारी होता. त्याने अमुक एक कर्म केलं. ते का केलं त्याच्या बायकोला विचारलं म्हणजे ते कळेल. बरं का, तसं म्हणजे त्याच्या अंतरंगातलं पाहिजे. तसं संत म्हणजे भगवंताच्या अंतरंगातले आहे. संतांनी विचारलं तर कळेल म्हणाले काय आहे. किती सुंदर सांगितलं. मग पुढे आपणच म्हणाले पण म्हणजे असं असतं एखाद्या त्या माणसाने ते कर्म काय केले हे त्यालाच कळत नाही, होऊन गेलं. तसं त्या संतांनाही कळलं नसेल म्हणजे काय सांगावं काय. म्हणजे याचा अर्थ असा, राधाकृष्णांचं वाक्य आपण ध्यानात ठेवा, देर इज अ मिस्ट्री ॲट द हार्ट ऑफ क्रिएशन. त्याला बरोबर समजलं की ह्या विश्वामध्ये का असं, त्याला उत्तर नाही. तुम्ही कल्पना करा हे कसं आहे. हे जसं विश्व निर्माण का झालं, कसं झालं याची ते थिअरी सांगतात ना. ते पहिल्यांदा गॅस होता, मग ते असं फिरायला लागले आणि त्याचे तुकडे झाले काय ते सांगतात ना, स्पायरल थिअरी. ते हे जसं कल्पना करीत बसायचं तसं हे सगळं आहे. मग आहे ना आज अज्ञान. संत फार शहाणे बरं का. म्हणजे एक मनुष्य होता, महाराज दृष्टांत फार छान. महाराज एक नवर आपलं बाप आणि लेक एका झोपडीत राहत. कुणीतरी आग लागली झोपडीला आग जळायला लागली. ती तेव्हा मुलगा बाहेर आला आणि बापाला म्हणला अहो बाहेर या, आग लागली. कोणी आग लागली सांग, त्याशिवाय बाहेर येणार नाही. त्यापैकी अज्ञान कसं झालं काय झालं. अरे झालंय ना आज बोलतोय ना अज्ञान कोणी ते नाही तर कसं कसं नाही का. काही लोक असे असतात बघित नाही का. ते सुद्धा फार बरं का. एका माणसाला जुलाब व्हायला लागले. अरे औषध घे बघ. नाही का झालं कसं झालं. अरे बघा तू आधी औषध घे बरा हो मग पहा ना त्याचं काय आहे. नाही का ते नाही ते अज्ञानाचं लक्षण आहे. तेव्हा काय संघ असतं काजळी दीप म्हणजे दिव्याला त्यांच्या वेळेला तेलाचे दिवे असत ना त्याला काजळी धरायची. प्रकाश आणि काजळी किती विरुद्ध आहे बघा. म्हणजे प्रकाशातून ती काजळी येते गोष्ट खरी आहे, पण त्या काजळीचा प्रकाशाशी जसा संबंध नाही तसा अज्ञानाचा ज्ञानाशी संबंध नाही. जरी अज्ञान ज्ञानातून माहित असलं तरी संबंध आहे.
मग म्हणाले शेवटी, जरी चंद्र झाला कलंक तरी चंद्रेशी नव्हे एक, आहे दृष्टी डोळ्या विवेक अपाड चेतला. आता अज्ञान भ्रम कसा निर्माण करतो? चंद्राला डाग आहे असं आपण म्हणतो, पण हा तुझ्या दृष्टीचा दोष आहे, मूळ चंद्रामध्ये नाही. किंवा दुसरा दृष्टांत देतात की आपण डोळ्याने पाहतो आणि ज्ञान होतं, पण ज्ञान होण्याची क्रिया आणि डोळा यामध्ये केवढा फरक आहे. कसं अज्ञान हे जरी ज्ञानातून आलेलं असलं तरी अज्ञानाचा धर्म आणि ज्ञानाचा धर्म हा अतिशय निराळा आहे. या शंकाने नाना वाटा वाटा जातया, ओघा ओघी वाहतया, आरसिया आरसा पाहतया अपाड देतला. म्हणाले, एक माणूस आरशामध्ये तोंड पाहतोय, तोंड याचं प्रत्यक्ष आणि आरसा यामध्ये केवढा फरक आहे. ते प्रतिबिंब आहे, आरशाचा आणि तोंडाचा काही संबंध नाही. तसं अज्ञान हे जरी ज्ञानाच्या सहाय्याने आलं असलं तरी ज्ञानाशी त्याचा संबंध नाही. पुन्हा म्हणतात, वाट आहे रस्ता आणि लोक जात आहेत, तर वाटेवर जाणारे जे लोक आहेत त्याचा वाटेशी काय संबंध आहे? वाट आहे. याचा अर्थ असा की ज्ञान हे आपल्या स्वरूपामध्ये स्थित आहे. अज्ञान झालं काय आणि न झालं काय त्याचा त्याला हात नाही. एक त्यात खुबी केली आहे. अहो, हे अज्ञान आहे, यात शंका नाही. पण ज्ञान आहे, अज्ञान आहे. अज्ञानाने मी ज्ञानाकडे जाईन हे म्हणणं शक्यच नाही, नाही तर अज्ञानच नव्हे. अज्ञानातून मी ज्ञानाकडे जाईन हे शक्यच नाही, नाही तर अज्ञानच नव्हे. ते मग अज्ञानातून बाहेर पडायला उपाय काय? तो सद्गुरू आहे. ज्ञानाची अशी एक खूबी आहे की हा सद्गुरू ज्ञानरूप असूनच अज्ञानाचा देखावा करतो. आणि देखावा करतो तो असा की बाकीचं आवरण अज्ञानाचं आणि अज्ञान जाग. तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा आज ज्ञान आहे पण सुप्त आहे, ते त्याच्यात जागा असते. म्हणून सद्गुरूची जरूर आहे असं त्यांनी अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे की हा कसा, याला अज्ञानाचा स्पर्शच नाही म्हणावं तर अज्ञानात राहतो. आणि नाथाने म्हणलं ते बरोबर आहे, सद्गुरूला जो मनुष्य मानतो तो शिष्य मूर्ख आहे म्हणाले आपल्या. कारण त्याचं जे ज्ञान असतं ते ज्ञान त्याला लेपच नाही, निर्लेपच असतं. आणि हेच की नाही जगामध्ये सर्व शिक्षण क्षेत्रात आहे. कोणीतरी सांगणार असल्याशिवाय कोण विद्या कशी येईल मला सांगा, ते शक्यच नाही. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरुला एवढे महत्व देतात. नाही, ही अगदी गोष्ट खरी आहे. याच्या शब्दांचा, याच्या अनुभवाचा मनावरती असा अमर होऊन जातो की अज्ञान हादरतं त्या ठिकाणी. त्या शंकाच म्हणून म्हणाले, नाना वाटा जातया, ओघी ओघा वाहतया, आरिसा आरसा पाहतया अपाड जेतला. पार्थागा तेतुले माने, आत्मे निसी कर्म सिने, परी हेव विजय अज्ञाने ते की रायसे. म्हणजे अर्जुना, आत्मस्वरूप आणि अज्ञान किंवा कर्म हे दोन इतके विरुद्ध आहे, एकमेकाशी संबंध आहे. असं असलं तरी अज्ञानामध्ये आम्ही दोन्ही एके ठिकाणी घालतो. म्हणजे आत्म्यावरती अज्ञानाचा आरोप करतो. मी अज्ञानी आहे ही भावना आम्ही करतो. वास्तविक आत्मस्वरूप नाही, त्याला अज्ञानाचा पत्ता नाही. पण मी अज्ञानी आहे ही भावना मी केली की त्या आत्म्याला नसतं लचांड पाठीमागे लागतं, त्याच्या अज्ञान आहे असं तुम्ही. आता पुढचा विषय आहे तो थोडाच आहे. म्हणजे कर्माची 5 ही आहेत कारण पंचैका आणि महाभाव, ते पुढे कारण जशी आहेत पुढच्या रविवारी, म्हणजे पुढच्या रविवारी नाही त्याच्या पुढच्या रविवारी आपण बसू.